आई काय रे? डबा दे जरा कामाला जायचंय उशीर बरं झाला. उपकार करतो का कामाला जातो तर काय घरात आणून देतो का तसंच जा आता डबा बिबा काही नाही बायको आणा आणि करून खा. ए आली बघ म्हातारी बायको रोजच येते सकाळी उठली डब्यात टायमाला बायको आण कर बायको आण आणि खा. काय म्हणलं रे? काय नाही हा आपल्याला बी नाही करायचं लोकाला कशी मारायचं. म्हातारी काय डबा नाही दिला काय करावं सुट्टीच मारावं. या म्हणा सर्व काय नाही बाबा. अरे त्याला आजकाल काय बाबा काय चाललंय कसं काय बरं आहे का? बरं बा काय आज म्हातारी मिक्सर केला डब्याला म्हणून आता काय सुट्टी मला मारली. आता डबाच मिळाला नाही ना. डबा मिळून पण आता काय टायमाला गेल्यावर शिफ्टच्या आतमध्ये घेत नाहीत ना. होय केस वाढले काय हा लय वाटले केस. काय दसरा संतुष्ट करत नाही. आता दसरा आला जवळ संपत आला आता. काय संपत आला पण काय दसरा असून पाऊस नाही काय नाही काय काय नाही पाऊस मग झाला भरपूर झाला. लोकांचे बार घर वाळून गेले सगळं वाळून गेले. लोकांचे पण बेकारी झाली. बरोबर नाही माने सर्व बरोबर आहे, बरोबर आहे. मला एक पटलं नाही बाबा काय लॉकडाऊन चाललंय तरी एवढी गर्दी नाही पाहिजे राव. नाही हे आता आलोय आम्ही ते नाही आम्ही येत नाही काय नाही. हा का हा काय पेपर मध्ये आज बघू ना पेपर वाचत नाही काय नाही. का पाटील राम राम. थोडी जागा बसाय मग. बस बस बस. अरे तुला काय झालं रडायला? होय सांगतो तुला समोर रडतोय मला एक सांग. हा रात्रीची स्वप्न पडते ते सकाळी खरं होतं खरं. अरे ते नाही बरं का सांगता यायचं पण म्हणतात बुवा असं साखर झोपेत पडलेलं स्वप्न खरं होतं. ते जाऊ दे, तू का असं विचारतोय पण काय झालं तुला रडायला? ते बघ ते जे पेपर मध्ये आलंय ना हा ते रात्री मला स्वप्न पडलं होतं आणि तेच सकाळी परत पेपर मध्ये आलं. अरे इकडे असलं काय नसतंय. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच झाला असं. अरे बघ मला सांग वाच ना मला स्वप्न पडलंय. रस्ते बाबा तसलं काही आलं असं.
बघतोय रे हा गाडी घेतली काय रावलाय जाऊन दे पेट्रोलला महाग झालं तू हा तू कधी घेतली ती गाडी? मी घेतली काल आमच्या घेतली काय म्हणतो आयटम बिटम काय ना जायची उद्या भेटायला काय म्हणतो काय नाही काय चाललं कुठं होतं इतके दिवस काय नाही इथंच आहे. दिसत नाही काय नाही तूच दिसत नाही गावात. मी नाही आता सध्या कामाला जातो काय कामाला होती जातो कंपनी बघ ना आपल्याला भेटले ती कंपनी तू बस गावातच बस काय? चक्रा मारे करा. काय 90-20 आहे का नाही 5 नाही कोणी बसू ना संध्याकाळी खर्च करा कोणतरी चला. काय घ्या आले रे कोणतरी पुढे कोण आले कुठले खुशाल तुम्ही बसलात ना का वर मला जागा बिगा काय असते का नाही काय लाजू बसला वाटते म्हणजे हा मग तर बसायची बसला म्हणजे मग कशाला बसतो काय झालं ए यार काय झालं सांग की सांगणार आहे का नुसती रडतच बसणार आहे अरे हिचा अवतार चेंज झाला रे सांग की का नुसतं रडणारच आहे हा काय अवतार करून घेतलाय तो सांगते का नाही नुसतं रडलं काय कळणार काय झालंय मला का मला तेच वाटतंय सांगितलं तर कळलं ना या अवतार असला कसं केलाय बोललं पाहिजे एवढं नेट सांग बोल अरे बोललं तर कळलं ना बोल म्हणतोय सांग बोलते त्यांच्या आईला कोण आता दिवे एकाला तोडतो झाला आज कुठे चालला दिल नाही काय काम धंदा ए तिकडे तुला नाही काय काम धंदा त्यांना माराय नव्हतं जमत असं हा हा मला कशी मारता आली मी तर फक्त बोललोय ना हा त्यांना नव्हती मारता येत काय कर ना जीव धर्म कर ना उपास धर हा? असं बोलता घालायचं डोक्यात ते लय जण होते लय जण होते त्याने माझे हात बांधले होते आपण हात बांधले होते थोबाड तर नव्हतं ना बांधलं फाडून काढायचं ना दातानी हा उपास करायला लागतात म्हणून नुसते देव धर्म करायचा अरे डोक्यात दगड घालायचा ना त्याच्या
हे असं असतात घरात तोंड चालू देत टमाटा बोलतात गावात बी तोंड चालू देत बाहेर काय होतं मग हा? उपास धरा माझ्या कशी साखरी कान घाला, टाकली आता बिगर चपलाचं फिरा मग त्या देवासारखा जगात रुद्र अवतार घेता येत नाही बाई हा त्याने फक्त विचारलं ह्याला काय ना खाली टाकली हा काही गरज नाही तुमची. मला काय गरज नाही तुमची तिकडून तोंड घेऊन आली इकडे रडत आणि काय गरज नाही तुमची. आईला लय जोरात लागलेला का अरे असं कसं ते घरात जाऊ दे का अरे जाऊ दे तिला अक्कल तर आली परत असं झाल्यावर काय करीन हा? कशाची अक्कल चला आता आली? तिकडे बघून काय करती चला गेली ती पळत सुटली राव परिस्थिती पळायला नाही बे. याने त्या कुशाल धरले, जाऊन आपण दे पळालो तिला. नाही पळाला. तुला पळायला काय आलं तरी मग काय असा विषय होईल. तुम्हाला काय वाटलं मी गप्पा बसले म्हणजे तुम्ही काय पण करताल का? अरे तुमच्या अशा वागण्यामुळे ना मुलींचं घराबाहेर निघणं मुश्किल झाले. लाजा नाही वाटत कसं वागतानी? माझ्या जागी जर तुमचीच बहीण असती तर शी लाज वाटायला पाहिजे. आज माझ्यावरती अशी परिस्थिती आणली. अरे तुमच्यामुळे नाही का कोणतीच मुलगी सुरक्षित नाहीये. स्वतंत्र तरी जगू द्या आम्हाला. तुमच्यामुळे कोणतीच मुलगी स्वतंत्र नाहीये तुमच्या असल्या नालायक वागण्यामुळं. अरे आम्ही ओढणी घेऊन फिरावं असं तुम्हाला वाटतं ना? आणि ते लहान मुली त्यांनी काय करायचं? त्यांनी पण साड्या घालून फिरायचं का? मुलींनी जर ठरवलं ना तर ती काली चंडी दुर्गा काही पण होऊ शकते आणि तुमचा एकेकाचा नाश करू शकते. तो तुमच्या असल्या जिंदगीवर अरे असं सगळी पोरी घेऊन सगळ्या पोरी वागल्या तर कशाला कोणाला काय करायचं म्हणत होतो मी मला माहित नव्हतं बरं का ते महाग यांना गावात. एक नंबर झालंय काम आता